सबस्क्राईब बटन दाबा. चांगला भाई तुला भेटला तर भांडणं होतं राहिले आमची 2 मिनिटं आली 70,000 लॉस होती. एकदम बादशाह एकदम बादशाह होते मित्रांनो. चालू करने वाले हो अभी बहुत जोर से घुमाना गया फुल पावर पे. काय वेलकम बॅक टू अनदर ब्रँड व्हिडिओ. आजचा वेळी शूट होतं रात्रीची आणि एवढ्या रात्री मी चालत पुढं आम्ही दोघे आहेत ॲक्च्युली आपल्या येण्यासोबत. मी आम्हाला जस्ट कॉल केला आणि आम्ही विचार केला की आता यात्रेला जायचं आपण. यात्रा कोणती सातगावची यात्रा आणि एव्हरी इयर सातगावची यात्रा ही होतेच आणि 15 दिवसाची असते. पण आमच्याकडे वेळ नव्हतं तेवढा तर आम्ही 15 दिवसाचा आज 14वा दिवस चालू आहे आणि आम्ही 13वा दिवस चालू आहे आणि आम्ही आता यात्रेला चाललो. तर यात्रा असते ती 15 दिवसाची असते आणि बरीच जण असते क्राऊड वगैरे असतो. तर रात्रीच आम्ही डिसाईड केलं की यात्रा ही रात्रीबद्दल थोडा जास्त मजा येते. त्यासाठी सिनेमॅटिक व्हिडिओ घेण्यासाठी मी इथे आपला कॅम्प पण घेतला आहे पाठी. तर यात्रेला भेटतो डायरेक्ट तुम्हाला 10-15 मिनिटामध्ये. व्हिडिओमध्ये नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर. तुमचा एक कमेंटसुद्धा आणि एक लाईकसुद्धा मला चांगलासुद्धा प्रतिसाद देतो आणि मोटिवेटेड करतो. तर तुमचा एक कमेंट करा. कमेंट काही असले व्हिडिओमध्ये कोणतं पार्ट आवडला ते सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणतं पार्ट आवडलं ते सुद्धा सांगा. एक यस करा कमेंट तरी मला समजेल का मोटिवेटेड होतं. तर तुम्ही जास्त टाईम नाही घेत. आता मी एक तुम्हाला जत्रेमध्ये भेटतो, यात्रेमध्ये भेटतो. चला फायनली आम्ही आता पोहोचलो आणि आता आम्ही मंदिरामध्ये चालत वरती दर्शन घेण्यासाठी. मंदिरावरून जो लुक येतो त्याचा बिरो तुम्हाला देईनच न चुकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की क्राऊड हा भयंकर आहे. तुम्ही येण्याच्या आधी एक गोष्ट नोटीस करा की तुम्हाला गाडी पार्क लावायला जागा भेटली तर ओके काम आहे. कारण आमची गाडी आम्ही कशी पार्क केली ते आम्हालाच माहिती. त्यामुळे आता वरती जातो आणि वरती जाऊन तुम्हाला लगेच अपडेट देतो आणि वरून जो यात्रेचा व्ह्यू येतो नाईट व्ह्यू तो एन्जॉय करा. चला. Your life passes you by. You see how everything fades away. All the people you love begin to die. You forget how precious memories are. I'm a renegade walking through the fire with a heart of steel, a burning desire. I'm the voice of the voiceless, the misunderstood. With fearless conviction I rise as I should, breaking down walls let's challenge the norms. To change something, you trying to change. Realize that you can do nothing. आम्ही आता टेम्पलमध्ये पाया वगैरे पडून निघलो ना रे. आणि आबाईचे जरा मित्र भेटलेले त्यांच्याशी जरा मुलाखत केली आबाईनी. त्यांचा थोडा फोटोशूट वगैरे केला आणि आता डायरेक्ट आम्ही टेम्पलच्या मेन साईडला चाललो. जिथे टॅटू वगैरे मग कशी काढत होती ना पोरं तिथून अख्खा एक्सप्लोर करणार आहे. जेवढा एक्सप्लोर करता येईल तेवढा करू. तर चला तुम्ही येऊन आमच्यासोबत. Trying to change something, you
trying to change. आधी आलेलो तेव्हा मिनिमम फक्त 2च पाळणे होते आणि आता आकाश पाळणे बघतो 4. तर आबाईला बोललो बऱ्याच वेळा आपण फिरलो आणि बरेच पाळणे तिथं. तर काय करणार आकाश पाळण्यात बसता आबाईची तर पण वाटली बोलतो आकाश पाळण्यात बसणारच नाही. त्यामुळे मी ट्राय करीन आकाश पाळणं किंवा हे मागं दिसते ना हे ट्राय करीन. त्याआधी थोडी शॉपिंग वगैरे करीन. शॉपिंग करण्यानंतर जिम लवर आहे. जिम लवर जिमची बॉटल बघताय. शेकर बघताय जिमसाठी. अरे 100ला झाला आपण 100ला 2 आहेत. हा घे चल. शेखर दे नक्की. शेखर नाही रे बॉटल आहे. आपण शेखर होते का हे सर एकदम 500 बॉटल नको टाइमपास करू. चला आपल्या भावानी गॉगल्स बघितल्यात. घेते वाटतं का एवढं निरखून बघते म्हणजे घेते वाटतं. मस्त वाटतं एकदम मस्त. घेते का हा बोलते का नाश्ता वगैरे करून मी याला बोललो तू किती वेळ नाही मी तुला पाळण्यात बसवणार. कन्फ्यूज झालाय पूर्ण बॉटल बघून. त्याला असं वाटलं शेकर आहे म्हणून त्यांनी घेऊन टाकला. पण नंतर त्याला समजलं की शेकर नाही ऍक्च्युली ती बॉटल आहे. आता कलर मध्ये थोडासा कन्फ्यूज झालाय. तर कलरमुळे आता तो चेंज करते वाटतं. कलरमुळे थोडा चेंज झाला त्यामुळे आता चेंज करते. फायनली बॉटल ते सिलेक्ट केलेली भावानी. पण मला शोधते आणि फायनली भेटलो मी त्याला दिसलो. हा बाई चुडी घे वहिनीला. हा बाई घेऊ घ्यायची का चुडिया चलाई रे. आता बोलतोय बॉटल बघितलं ते शायनिंग साठी घेतलं. चला जाऊ आपण आता पाळण्यामध्ये बसण्यासाठी. मी असंच बोलतोय जाऊ जाऊ जाऊ. आता आम्ही जात नाही याची प्लॅनिंग नाही आहे याची मला वाटतंय. या बाई माझा मित्र भेटला इथे. आता आपल्याला एक मित्र दिसलाय माझा. काय घेता तुम्ही. अरे अभी फायनली आपल्या लोकेशनवर आपण आलो आणि माझ्या मागच्या साईडला बॅक साईडला तुम्हाला पाळणा आणि त्या साईडला आहे ब्रेक डान्स. पण हा महिना नक्की काय त्याची इच्छा आहे ब्रेक डान्सची. तर लेट्स सी. आय वॉज डिसाइडेड की ब्रेक डान्समध्ये जाऊ आणि रिस्क घेतला आता मी रिस्क फर्स्ट टाइम. कॅमेरा ओपन करतो ब्रेक डान्सच्या आतमध्ये आहे. किती तिकीट 100 रुपये. फायनली ब्रेक डान्सच्या फायनली आपल्याला तिकीट आलं. आता आपण जातो तिकडून नाही का सिनेरी होणार आहे मला काय आयडिया नाही. कारण का फर्स्ट टाइम मी कॅम ओपन करणार आहे. कारण का फर्स्ट टाइम कॅम मोबाईल ओपन करताना सुद्धा वाट लागते. कॅम ओपन करायची रिस्क घेते फर्स्ट टाइम. अरे बापरे एक भी खाली नहीं फूल हो गया. एक भी खाली नहीं फूल हो गए. तो चालू नहीं होगा ना अभी. हाँ निकल रहे ना तेरे. मैं क्या बोल रहा हूँ चालू होगा क्या अभी. रुको रुको जरा रुको यार ऐसा मत करो. चालू करो लफड़ा कर दोगे यार. डायरेक्ट चालू केलेला आहे. आमच्याकडे शीट नसतं ना. आम्हाला जरा 5 मिनिट थांबू. हा झाल्यानंतर जाऊ. हा बाई फाटलेली का.
रन चालू करने वाले हो क्या अभी? बहुत जोर से घुमाना गया, फुल पावर पे। ओके विचार करे एवढ्या स्पीडला भेटतोय, जर एवढ्या स्पीडला जर कॅम्प पाडला तर काय होईल? पब्लिक यावर्षी पण पब्लिकचा क्राऊड तेवढाच आहे जेवढा दरवर्षी असतो तेवढाच आहे. हा बाई जायचं का? DJ Swami from Chulupala. ये गिरेंगे नहीं ना, गिरेंगे ये आपके पास रखो मैं DJ Swami. फायनली केला ऑन. आता मी तशी थोडी कडे रिक्स घेतो आणि जेव्हा झटका लागेल ना तेव्हा डायरेक्ट मोबाईल पाटली भावाची पण माझी पण पाटली रे. असे झटके देतो ना, असे झटके असं वाटतंय का स्टॉप आवाज झाली का? आवाज झाली. याची भावाची आवाज झाली आपल्या तेव्हा त्याचा पडला मोबाईल त्याची आवाज झाली. माझी नाही झाली पण त्याची झाली. मी 3 वर्षांनी आले, 3 वर्षांनी तरी मला काय नाही वाटत. एकदम बादशाह वाटते मित्रांनो. मोबाईल वरती नाही करतो. एकीची पर्स पडली तिथे, पर्स विचार करा. पर्स तुम्ही मोबाईल काढला तर मोबाईल पडला तर वाट लागेल. किंवा पर्स पडली त्यामुळे मी रिक्षा घेते. पर्स पडली एकीची वाटत आली. मित्रांनो जेव्हा तो शेवटला येतो ना, शेवटच्या टोकापर्यंत येऊन जेव्हा ब्रेक झटका बेकार असतो. आणि मला आता लागला तो झटका. एंड फायनली एंड आली. तिला तसं त्यामुळे यारो फायनली आपला गेटअप झाला आहे आणि आता निघलो आपण त्या ब्रेकडान्समधून. मला अजून सुद्धा घुमल्यासारखं होतं. म्हणजे विचार करा तो किती लेवलला हे करत असतो. आता कसं एव्हरी इयर येत असलो तर थोडी प्रॅक्टिस राहते, पण एव्हरी इयर नाही येत ना. थोडा ब्रेक पडला 3 इयरचा, त्यामुळं आत्ता मला या कंडिशनला घुमल्यासारखं होतं. खाली उतरून 10 मिनटं झाल्यात तरी पण आहे तसं कंडिशन आहे. कंडिशनमध्ये काही चेंजेस नाही झालेले आहेत. आता काहीतरी खाऊन घेऊ त्याआधी, फक्त 10 मिनटं रेस्ट घेऊ, त्यानंतर काहीतरी खाऊन घेऊ. बोल ना भाऊ. फूड एरिया बघ ना, फूड एरिया. यार मी बियर्ड ठेवलं कसं वाटते मला सांगा. फर्स्ट टाईम हा बाई मला घेऊन ठेवलं. मी तसं ठेवत नाही तुम्हाला माहिती आहे, कारण घरची पद्धत जवानी जग सध्या. नंतर आपण इथे खाण्याचा थोडा स्टॉल दिसतं, सो आपण इथं काहीतरी खाऊ. हा बाई काय करायचं, खायचं. अरे बापरे, अजून काय फिक्स नाही काय खायचं. त्याला बोलू तुला काय खायचं आहे, काहीच बोलत नाही. बघू आता इथे काय काय अवेलेबल आहे, तसं आपण काही असेल ते त्यातला खाऊन घेऊ. मला तर भरपूर भूक लागली, पण 10 मिनटं रेस्ट घेतो. अजून पालण्याचा असं काही संपलेला नाही काय. आबाईचा फेवरेट नाश्ता, फेवरेट शी काय स्वतः मागवला बोलतो की मला आवडते ते ही गोष्ट, नाही तर मी काहीच नाही काय जत्रेत मागवलं. बघा काय मंचुरियन आणि जिम करते, होईल का बॉडी सांगा
मला कमेंट सेक्शनमध्ये वाढेल यार. आपण गन शॉट घेऊ एक आणि आता बघू. करा करा खाली आहे इकडे रेड वाला हट यार. रेड वाला यार. फायनली आपला गन शॉट शॉपिंगच्या मार्गाला लागेल. बाकीच्या ॲक्टिव्हिटी आपल्या झालेल्या आहेत आणि बोलते की 11 वाजता बंद होणार आहे. तर मला शॉपिंग करू दे. त्याला काही जिलेबी वगैरे घ्यायचे आहेत ते घेऊन टाकू दे. नाहीतर मग माझ्या मागे परत गरज आणि मग नंतर मग मला बोलवतो की मला माझी शॉपिंग आहे. त्यामुळे याला घेऊया जे काय घ्यायचं ते शॉपिंग करू दे. त्यानंतर आपण एन्जॉय करू. बस कुठला तू? अच्छा हा का. मी पण लोकलच आहे बाबा. वडगाव. हा कुठले इथले? सासगाव मधले. हा का. सबस्क्राईब करा. हा ओके धन्यवाद. कितवीला आहे तू? 10वीला मी. 10वीला का. आणि तुम्ही एकत्र आहेत का सगळे काय? आमचं कॉलेज झालेले आहेत का. शायद अभिषेक जाधव ब्लॉग्स. थँक्यू अभिषेक जाधव ब्लॉग्सच आहे. अभिषेक फुल सपोर्ट पाहिजे आपल्या भावाला. लोकलचा माणूस आहे. लवकर 100 के करा. लवकर ओके धन्यवाद. लवकर 100 के करा भावाचे. तू थोडा वेगळा भेट रे सांगतो. फायनली आपल्याला चांगला भाई तुला भेटला. भांडण होतं आमचे भाव जरा कसे फायनली यार आपल्याला पोरं भेटल्या. पोरं आपलीच पोरं आहेत आणि आता पोरांना यांना आयडी दिली. तुला जस्ट शूट करायचा तो घर काय म्हणलं हे पूर्ण घे वाईट बघा. तर तो आयडी देत आहे. मराठीत बोल ना. तो मराठी दे बाबा. मराठीच आहे आपण. बघा गाईच आयडी देत आहे तो. आणि बघा तिथं लिंक देऊन दिले तिथं लिंक. याच्यात नाही राहत ना पण डायरेक्ट अरे भावांनो आपल्या दादाला सपोर्ट करा. इथं जिलेबी विलेबी भेटते बघा. माझा पण एक चॅनल आहे गेमिंगचा. बोल विलास तू बोल. तुम्ही सबस्क्राईब करा सगळं करा. उद्यापर्यंत आम्हाला घेशील ना. नमस्कार. नाहीतर तू कट करशील. नाही तुम्हाला घेईन ना सगळी पब्लिक. सगळ्यांनी बरं वाटलं सर्वांशी बोलून.
लाईक शेअर सबस्क्राईब लव यू. कुठली पब्लिक तुम्ही? आडोशी खोपोली. ओके लोकल पोर आहे आपली. चला लव यू. चला याला इंस्टा आयडी याचा मेन्शन करतो. भालेराव 17 भाई. ओके माझे 2182 लवर आहे. कुठला ओके ओके माझा आईची आई. ओके. तर आपल्याला पब्लिक भेटलेली चांगली पब्लिक होती. तर इथलीच लोकल होती पोरं. त्यांनी मला बघितलं ब्लॉक करणार. ते बोलतात का आम्हाला पण घे. बोल ओके घेतो ना. इट्स ओके नो प्रॉब्लेम नाही. तर चला आपला मित्र शोधू आता फाईंड करू. कारण मला तो टाकून एवढे तरी घ्या. You trying to change something, you trying to change. Realize that you can do nothing. You cannot. समर्थ स्वीटला विजिट मारा सातगाव यात्रेमध्ये. जर 15व्या दिवशी तुम्ही येत असाल. कितवा दिवस या? 13वा दिवस आहे. 15व्या दिवशीपर्यंत तुम्ही याला तर नक्की समर्थ स्वीटला विजिट मारा. You trying to change something, you trying to change. Realize that you can do nothing. You cannot escape the death, even it makes you afraid. You should show respect. You are trying to change something, you are trying to change. You realize that you can do nothing. बहिणी सेकंड फूड चूज केलेला आहे पाणीपुरी. त्याची खास शेवपुरी. मला बोला होतं घे तुला पण मी नको कारण मी डाईटवर आहे. हा बाई शेवटला पब्लिकला समजलं पाहिजे हे पराक्रम काय झाले ते. बेकार बेकार पराक्रम समजले पाहिजेत पब्लिकला. हे कशामुळे झालंय काय झालंय सांगूयात आपण. हा बाई इकडे बघ. संस्कारी माणूस बघा याला बोलतो तो पिशव्या घेऊन निघाला जत्रेच्या बाहेर म्हणजे संस्कारी माणूस. आणि जो पोरगा पिशव्या वगैरे घेऊन निघत नाही ना माझ्यासारखा त्याला काय संस्कार वगैरे काय नाही. जो पोरगा तो पिशव्या वगैरे घेऊन बाहेर निघतो ना समजून जातो संस्कारी माणूस. पोरगा संसारात पडलाय. आणि जो जत्रेमध्ये विदाउट पिशव्यांचा बाहेर निघतो तो माझ्यासारखा बघा. हा मागचा जाम भारी वाटतो यार बघायला. नाही हा मागचा मस्त वाटतो. आपण त्या साईडला नाही गेलो आम्हाला इकडचं एक्सप्लोर होतं. आता आम्ही निघतो 11 वाजता टायमिंग 11 भाज्यावर आहे. साडे 10 वाजलेत आणि 10:30 वाजताचा क्राऊड बघा. आणि ही एक्झिट यात्रेची एक्झिट सुद्धा बघा तेवढीच पब्लिक आहे यात्रेच्या एक्झिटला सुद्धा. नाही बोलायला गेलो तर गाड्या वगैरे पूर्ण रोडला ट्रॉफिक लागते गाड्या. म्हणजे विचार करा काय लेवलला पब्लिक आहे. पुढी माणूस हे बघा थर्ड मिल घेतला आहे. डाईट झाली पाहिजे भावा. डाईट झाली पाहिजे. थर्ड मिल फायनली एक्झिटने आम्ही एक्झिट मारलाय. आणि तुम्हाला सांगतो असंच 10:30 वाजले असंच क्राऊड तुम्हाला बघायला भेटेल. येणारे 15 दिवस तुम्हाला हाच क्राऊड बघायला भेटतो. फक्त सॉरी 15 दिवस नाही 14 दिवस हाच क्राऊड बघायला भेटतो. 15 दिवस थोडा जास्त क्राऊड बघायला भेटतो कम्पॅरिझन 14 दिवसापेक्षा. कारण काय हे 14 दिवस असतात ना त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेळ भेटतो की नाही. पण 15 दिवशी माणूस नक्की बैलगाडा देतो. आणि आम्ही आलो 13व्या दिवशी बैलगाडा. आणि माझा हा पार्टनर खाण्याच्या बाबतीत खात लक्ष नाही घेतलं चांगलं. मी फटाफट रस्ता व्यापतो कारण की मला ड्राईव्ह करायची वेळ येत नाही. पण मला जमणार नाही आता ड्राईव्ह ट्राय करतो. आय विल ट्राय बिकॉज गाडी ड्राईव्ह करायला लागलं कारण ॲक्च्युली भरपूर सामान आहे. म्हणजे असं बोलू ना जास्त पिशव्या घेऊन निघला पोरगा मार्केटच्या बाहेर जत्रेच्या समजून जा संसारामध्ये पडलाय. आणि आपल्याकडे काहीच नाही आहे म्हणजे आपण जेवण संसारात आपल्याला काही गंध नाही. म्हणजे खरं म्हणजे रिॲलिटी टू बी रिॲलिटी. मी अजून यंग आहे आणि नाही हा लवकर लग्न करणार आहे माझ्यापेक्षा. मी ह्या सगळ्यात मी लग्न नाही करणार. चला चॅलेंज माझा. लव यू. चला गाडी समोर भेटतो तुम्हाला. ट्रॉफिक भरपूर आहे त्यामुळं जास्त रिस्क नाही घेत.
कोण बोलला घेतो या 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 इकडं या 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 कुठलं कुठलं झटका लगा रे लगा रे लगा पेन 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 तुम्ही सगळी कितवीला आहेत फर्स्ट इयर तुम्ही सगळी फर्स्ट इयर का लव यू पेन अभिषेक जाधव ब्लॉग्स हॅलो गाईज या दादाला लाईक करा सबस्क्राइब करा लव फ्रॉम पेन 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 फायनली आपल्याला पेनची सुद्धा पोरं भेटली म्हणजे आपल्या घरी भरपूर पोरं येतात आणि जत्रेला दरवर्षी असंच बनवला जातो एकदम जल्लोषमध्ये लव यू आई अक्वेरियाचा फायनली आम्ही अर्ध्या वाटेमध्ये आलो आणि आता आम्ही निघलो तरी पण 7 ते 8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो आम्ही घरी जाऊ मध्येच एक ब्लॉकच्या मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं बघा की मला काहीतरी झालं पराक्रम आय मीन हे कशामुळे झालं ते मी नाही फास्ट सांगत एकाने याला ओव्हरटेक मारले तर भाई डायरेक्टली गेला आणि त्याच्या केबिनमध्येच चढला त्याला थांबवलं आणि त्याच्या केबिनमध्येच चढला आणि डायरेक्टली त्याला मारायची सोडून बाईने त्याला तर बोलला आणि नेक्स्ट मग नंतर याने डायरेक्टली ती आरशाची काच असते त्याच्यावर मोठा असा दणकाच मारला आणि पूर्ण काच अशा हाताला वगैरे त्याचं लागला बेकार एकदम ॲक्च्युली मी ते कंटेनरवाल्याला नाही मारलं कारण की तो कंटेनरवाला थोडा कापत होता त्यामुळे हा तो खूप घाबरला होता याला घाबरलेला त्यामुळे आणि हा भाई जिम वगैरे करून एकदम व्यवस्थित गेला होता आणि मग तो घाबरला याला बघून त्यामुळे मी रागात जरा होतो आणि रागात असल्यामुळे मी तो फटका दिला मिररवर आणि पहिल्याच फाईटमध्ये ती मिरर तुटली आणि ती माझ्या हाताला लागली आणि मला माहितीच नाही तर माझ्या लागलंय हे यांनी बघितलं पोरांनी आणि मग लगेच मला तिथं हॉस्पिटलला नेलं ड्रेसिंग वगैरे केली माझी तेच पराक्रम झाले बाकी काय नाही अजून शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत असाल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक कमेंट आणि एक सबस्क्राईब सुद्धा मला मोटिवेट करतो कमेंटमध्ये काय टाकायचं कोणता ब्लॉगचा पार्ट आवडला तुम्हाला तो टाका नक्की तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये काय टाकावं कमेंट ह्या प्रश्न पडला असेल तर कमेंटमध्ये येस टाका तरी पण मला समजून जाईल तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल एक लाईक करा कमेंट करा शेअर करा भरपूर मला मोटिवेटेड फील होईल आणि भेटतो तुम्हाला बाय 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 बाय